Hello everyone. Our today's topic is packaging of DNA in eukaryote. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं पॅकेजिंग ऑफ डीएनए इन प्रोकॅरियोट. ठीक आहे, त्याच लेक्चर मध्ये आपण समजून घेतलं होतं की प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम काय आहे आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम काय आहे. सिम्पली सांगितलं होतं की प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ज्यांच्यामध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस नसतो त्यांना आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस असतो. फॉर एक्झाम्पल आपण युकॅरियोटिक सेल ड्रॉ करू. सपोज ही एक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मधली सेल आहे ज्याच्यामध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस आहे. वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस म्हणजे काय, ज्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, त्यानंतर याच्यामध्ये न्यूक्लिओलस आहे, ठीक आहे, त्यानंतर न्यूक्लिओप्लाझम आहे आणि जेनेटिक मटेरियल प्रेझेंट. अशा प्रकारचा न्यूक्लियस ज्या सेलमध्ये असतो त्याला आपण युकॅरियोटिक सेल म्हणतो आणि त्या सेल पासून बनलेल्या ऑर्गॅनिझमला युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं पॅकेजिंग ऑफ डीएनए इन युकॅरियोट. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस मध्ये डीएनए कशा प्रकारे पॅक केलेला असतो, कारण इथे कसं आहे वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस प्रेझेंट आहे. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस प्रेझेंट नव्हता. ठीक आहे, इथे आपण सांगू शकतो द लेंथ ऑफ डबल हेलिक्स molecule of DNA in mammalian cell is 2.2 मीटर. मॅमिलियन सेल मध्ये जर आपण डीएनए ची लांबी पाहतो म्हटलं तर ते जवळपास 2.2 मीटर एवढी असते. म्हणजेच आपण सांगितलं होतं 220 सेंटीमीटर किंवा त्यालाच आपण फुटामध्ये सांगितलं होतं की किती असते, जवळपास 7 फीट एवढी काय असते डीएनए ची लांबी असते. कोणामध्ये, मॅमिलियन सेल मध्ये. ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं होतं, इट इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग टोटल नंबर ऑफ बेस पेयर इनटू डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह बेस पेयर. ठीक आहे, कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं. सपोज आपल्याकडे हे एवढा असा काय आहे डीएनएचा डबल हेलिक्स मॉलिक्यूल, एक सेगमेंट आहे डीएनएचा डबल हेलिक्स ज्याच्यामध्ये सपोज अशा प्रकारचे काय आहे बेस पेयर आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे. मग आपण काय करणार, याच्या बेस पेयर किती आहे याच्यामध्ये हे काउंट करून घेणार. सपोज आपण समजून घेऊ याच्यामध्ये 10 बेस पेयर आहे आणि त्यानंतर त्याला मल्टिप्लाय करणार 2 बेस पेयर मधलं डिस्टन्स किती आहे, जे जवळपास असते 3.4 अँगस्ट्रॉम. मागच्या लेक्चर मध्ये आपलं थोडंसं मिस्टेक झाली होती, 3.7 काहीतरी सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, ते डिस्टन्स किती असते 3.4 अँगस्ट्रॉम असते. मग त्या 3.4 अँगस्ट्रॉमनी याला मल्टिप्लाय करणार, जे आन्सर येईल ते आपली काय राहील, या डीएनएच्या सेगमेंटची काय राहणार, लेंथ राहणार. मग अशाच प्रकारे काय केला, युकॅरियोटिक मॅमिलियन सेल घेतली, मॅमिलियन सेल मधला एक काय काढला, डीएनए काढला. डीएनए वर किती बेस पेयर आहेत हे काउंट केलं. काउंट केल्याच्या नंतर त्याला 3.4 अँगस्ट्रॉमनी काय केलं, मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आपल्याला त्या डीएनएची लांबी मिळाली, किती असते, जवळपास 2.2 मीटर एवढी काय असते लांबी असते. आणि सोबतच आता त्या मॅमिलियन सेलचा न्यूक्लियस केवढा असतो ते पाहून घेऊ. ठीक आहे, द साइज ऑफ टिपिकल न्यूक्लियस इज 10⁻⁶ मीटर. साइज ऑफ न्यूक्लियसची साइज किती असते, 10⁻⁶ मीटर. म्हणजेच काय, 0.00006. ठीक आहे, एवढं काय असते त्याचं लांबी असते मीटर मध्ये. कशाची, न्यूक्लियसची. 0.0006 मीटर एवढ्या साईजचा काय न्यूक्लियस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 मीटर एवढा काय करायचा आहे, डीएनए पॅक करायचा आहे. तो कशा प्रकारे पॅक केलेला असतो तेच काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. साईज किती आहे, 0 मध्ये दिलेली आहे साईज ही 0.0006 मीटर आणि हे किती आहे 2.2 मीटर आहे. तर तेवढा मोठा, सपोज एवढा मोठा काय आहे डीएनए आहे 2.2 मीटरचा आणि न्यूक्लियसची साईज किती आहे एवढी 0.006. तर एवढा मोठा डीएनए याच्यामध्ये काय करायचा, बसवायचा आहे. तो कशा प्रकारे बसवला जातो तेच काय करायचं आपल्याला पाहायचं. त्यालाच आपण म्हणतो पॅकेजिंग ऑफ डीएनए. आता हे मीटर मध्ये आहे तर याला नॅनोमीटर मध्ये सुद्धा लिहिता येते. 10⁻³ नॅनोमीटर. मीटर पेक्षा छोटं युनिट आहे नॅनोमीटर. ठीक आहे,
म्हणून हे काय झालं 10⁻³ जसं नॅनोमीटरला असते 10⁻⁹ याला आपण नॅनोमीटर म्हणतो. पण आता काय मीटर मधून नॅनोमीटर मध्ये म्हणजे मोठ्या युनिट मधून आपण छोट्या युनिट मध्ये येत आहोत म्हणून आपण 10⁻⁹ असं करू शकतो. ठीक आहे, मीटरला नॅनोमीटर म्हणजेच किलोमीटर असेल 1 किलोमीटर असेल तर त्याला आपण मीटर मध्ये लिहित असताना काय करतो 10⁻³ मीटर. ठीक आहे, मग तसंच आपण काय करतो मीटरला नॅनोमीटर मध्ये करत आहे म्हणजे 10⁻⁹ बरोबर आहे. मग 10⁻⁹ मधून 6 गेले किती राहिले 10⁻�3. ठीक आहे, अशा प्रकारे एवढं समजून घ्या तुम्ही कॅल्क्युलेशन की 10⁻⁻⁶ मीटर आणि 10⁻³ नॅनोमीटर हे एकच आहे. ठीक आहे, समजण्यासाठी घेतलं ते. त्यानंतर पुढे सांगू शकतो then how this long DNA is fit into such a small nucleus. त्यानंतर काय आहे क्वेश्चन आहे की एवढा लांबीचा डीएनए एवढ्या छोट्या न्यूक्लियस मध्ये कसा फिक्स करणार. Therefore, for that purpose the DNA is condensed, coiled, supercoiled and fit into nucleus. ठीक आहे, मग त्या न्यूक्लियस मध्ये फिट करण्यासाठी आपण काय करतो डीएनए ला कंडेन्स करतो, गोळा करतो, कॉइल करतो, सुपर कॉइल करतो आणि त्याच्या एवढ्या छोट्या न्यूक्लियस मध्ये नंतर तो काय होऊ शकतो फिट होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे सांगू शकतो आपण की पॅकेजिंग ऑफ डीएनए इन यूकॅरियोट इज कॉम्प्लेक्स दॅन द प्रोकॅरियोट. पॅकेजिंग ऑफ डीएनए इन यूकॅरियोट इज कॉम्प्लेक्स. डीएनए ला युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये डीएनएचं जे पॅकेजिंग असते ते कसं असते थोडंसं किचकट असते. प्रोकॅरियोट मधलं कसं होतं सोपं होतं. ठीक आहे, हिस्टोन आर रिक्वायर्ड फॉर पॅकेजिंग ऑफ डीएनए. डीएनएच्या पॅकेजिंग साठी काय लागते आपल्याला हिस्टोन लागते. हिस्टोन काय आहे मग हिस्टोन are the protein. Histone are protein with basic amino acid. Histone are protein with basic amino acid such as lysine and arginine. लायसिन आणि आर्जिनिन नावाचे बेसिक अमिनो ऍसिड असतात. बेसिक अमिनो ऍसिड याच्यामध्ये काय असते पॉझिटिव्ह साइड चेन असते, त्यामुळे हिस्टोन हे काय आहे एक पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन आहे. ठीक आहे, हेन्स बिकॉज ऑफ दिस हिस्टोन इज पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन. त्यामुळे काय हिस्टोन हे काय झालंय पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन झाला. आणि आपल्याला माहित आहे वी नो दॅट डीएनए इज निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल. आणि डीएनए कसा असतो निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल असतो. आपण पाहिलं होतं की डीएनए हे कशापासून हजारो न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो आणि न्यूक्लियोटाइड हे 3 कंपोनंट पासून बनलेला असतो. शुगर असते याच्यामध्ये, त्यानंतर काय असतात नायट्रोजन बेस असतात बरोबर आहे. ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन असे नायट्रोजन बेस. पेंटोज टाईपची शुगर असते, रायबोज शुगर डिऑक्सी रायबोज शुगर असते डीएनए मध्ये. आणि इथे काय असतो फॉस्फेट ग्रुप असतो. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे काय राहणार इथे फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट राहणार आणि या फॉस्फेट ग्रुपवर काय असते निगेटिव्ह चार्ज असते. त्यामुळेच हा डीएनए कसा असतो निगेटिव्ह चार्ज मॉलिक्यूल असतो. आता समजलं असेल तुम्हाला हिस्टोन काय आहे पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल आहे आणि डीएनए काय आहे निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असते अट्रॅक्शन असते. त्यामुळे डीएनए हा निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल काय होतो त्याच्यावर काय होऊ शकतो रॅप होऊ शकतो. कशावर पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोनवर. ठीक आहे, डीएनए हा निगेटिव्हली चार्ज आहे आणि हिस्टोन हे पॉझिटिव्हली चार्ज आहे. त्यामुळे डीएनए त्याच्यावर काय होऊ शकतो गुंडाळू शकतो. ठीक आहे, मग तेच आता आपल्याला काय करायचं पाहायचं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहतो म्हटलं
की आपल्याकडे काय हिस्टोन आहे, ठीक आहे. हिस्टोन ऑक्टामर आर फॉर्म बाय combining eight molecule, that is two of each, H2A, H2B, H3 and H4. ठीक आहे. असे हिस्टोनचे काय आहे युनिट आहे, H2A, H2B, H3 आणि H4. प्रत्येकाचे दोन दोन मिळून काय होतं एक ऑक्टोमर तयार होतो, जो अशा प्रकारे असतो. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडे H2A याचे दोन युनिट, ठीक आहे. त्यानंतर H2B, ठीक आहे. त्यानंतर इथं असते मागच्या साईडनं H3, इथे आहे सपोज H3, ठीक आहे. अशा प्रकारे. आणि इथे आहे H4 आणि याच्या मागच्या बाजूला आहे H4. अशा प्रकारचा ऑक्टामर म्हणजे 8 गोष्टीपासून बनलेला, 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे. ऑक्टामर हिस्टोनचा काय बनतोय ऑक्टामर बनतो, जो कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि दोन मॉलिक्यूल, प्रत्येकाचे दोन मॉलिक्यूल, H2A चे दोन, H2B चे दोन, H3 आणि H4 चे दोन, याच्यापासून काय आहे तो हिस्टोनचा ऑक्टामर काय झालेला असतो बनलेला असतो, ठीक आहे. या हिस्टोनच्या ऑक्टामरवर काय होतो नंतर डीएनए काय होतो कॉइल्ड होतो, रॅप होतो, ठीक आहे. देन डीएनए मॉलिक्यूल इज रॅप ऑन धिस हिस्टोन ऑक्टामर. या हिस्टोन ऑक्टामरवर काय होतो डीएनएचा मॉलिक्यूल काय होतो रॅप होतो. फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊ की मागच्या बाजूने डीएनए आहे हा, सपोज मागच्या बाजूने काय झाला रॅप होणं चालू केला, सपोज असा रॅप होऊन असा इथे आला, ठीक आहे. डीएनएचा मॉलिक्यूल असा रॅप होऊन कुठे आला इथपर्यंत आला, तर हे काय झाली एक कम्प्लीट टर्न झाली, बरोबर आहे. इथपर्यंत आला म्हणजे असा पूर्ण इकडून गेला आणि परत रॅप होऊन इथे आला, म्हणजे एक कम्प्लीट टर्न झाली. त्यानंतर काय होतो असा परत एक 3/4 टर्न घेतो तो, म्हणजे असा परत जातो मागच्या बाजूने, याला गुंडाळतो आणि परत इथे येतो आणि इथून काय होतो तो असा दुसरीकडे जातो, म्हणजे दुसऱ्या ऑक्टामरला काय होतो रॅप होतो. म्हणजे काय होते हिस्टोन मॉलिक्यूलवर काय होतो डीएनए हा काय करतो 1 कम्प्लीट अँड 1 3/4 टर्न रॅप होतो. अँड दिस डीएनए मॉलिक्यूल इज कॉल्ड एज अ कोअर डीएनए. या डीएनएला आपण काय म्हणतो कोअर डीएनए म्हणतो. जो डीएनए मॉलिक्यूल हिस्टोन ऑक्टामरवर रॅप झालेला असतो त्याला आपण कोअर डीएनए म्हणतो. इट कंटेन नियर अबाउट 146 बेस पेअर. या हिस्टोन ऑक्टामरवर जो डीएनए मॉलिक्यूल काय झालेला रॅप झालेला याच्यावर जवळपास किती असतात 146 काय असतात बेस पेअर असतात. एक कम्प्लीट टर्न इथपर्यंत आणि एक 3/4 टर्न. 3/4 म्हणजे काय 4 पैकी 3 भागाला कव्हर केलेला, म्हणजे 4 आता इथे हे आहे सपोज आपण समजून घेऊ युनिट आहे, तर 4 पैकी 3 ला याला केलेला आहे आणि याला रॅप केलेला आहे का नाही, ठीक आहे हे सोडून दिलेला, म्हणजे असा 3/4 टर्न घेतो. आणि नंतर काय होतो दुसऱ्या ऑक्टामरला, सपोज हा दुसरा ऑक्टामर आहे, या दुसऱ्या ऑक्टामरला डीएनए मॉलिक्यूल काय होतो रॅप होतो. एक अशा प्रकारे इथे कम्प्लीट टर्न आणि दुसरी काय 3/4 टर्न, ठीक आहे. त्यानंतर तिसरा चौथा असे खूप सारे, कारण डीएनए एवढाच आहे का नाही 2.2 मीटर लांबीचा आहे, त्यामुळे खूप सारे जे ऑक्टामर असतात त्याच्यावर तो काय होतो 1 कम्प्लीट टर्न आणि 1 3/4 टर्न घेतो 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियोसोम मध्ये, ठीक आहे. आता हे काय झालं ऑक्टामरवर डीएनए मॉलिक्यूल गुंडाळला, म्हणजे हे काय झालं न्यूक्लियोसोम. याला काय म्हणतो आपण न्यूक्लियोसोम म्हणतो. याचं जवळपास डायमीटर असते 2 नॅनोमीटर एवढं, ठीक आहे. 2 नॅनोमीटर एवढं डायमीटर असते. त्यानंतर काय झाला तो दुसऱ्या ऑक्टामरवर गुंडाळला, तर 2 न्यूक्लियोसोम मध्ये जो डीएनए मॉलिक्यूल असतो त्याला आपण काय म्हणतो लिंकर डीएनए. आणि या लिंकर डीएनए मध्ये किती बेस पेअर असतात जवळपास 54 बेस पेअर असतात, असं ओल्ड बुक मध्ये सांगितलेलं आहे. न्यू बुक मध्ये सांगितलेलं आहे 8 to 114 बेस पेअर सुद्धा असू शकतात, असं न्यू सिलेबस मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. जवळपास जर आपण कम्पेअर करतो म्हटलं तर एक न्यूक्लियोसोम जो आहे, सपोज आपण धरू इथून इथपर्यंत एक न्यूक्लियोसोम आहे, या एक न्यूक्लियोसोम मध्ये किती जवळपास 200 बेस पेअर असतात डीएनएच्या, ठीक आहे. अशा प्रकारे एक काय झालं, जर आपण हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसते बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर.
बीड ऑन स्ट्रिंग, एका धाग्यावर बीड ठेवल्यासारखं काय दिसते आपल्याला, ते स्ट्रक्चर दिसते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये, ज्याची साईज किती असते 2 नॅनोमीटर. त्यानंतर बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर गेट कंडेन्स, हे बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर काय होणार, कंडेन्स होणार, गोळा होणार. हे बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर काय होणार, कंडेन्स होणार. इकडे आपण अशा प्रकारे दाखवू शकतो, डीएनए इकडे आहे आणि इथे सुद्धा एक काय आहे ऑक्टामर आहे, याच्यावर सुद्धा डीएनए काय केलेला 3/4 टर्म घेतलेला आहे. ठीक आहे, असे खूप सारे बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर कंडेन्स झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळते, एक नवीन स्ट्रक्चर मिळते, ज्याला आपण काय म्हणतो न्यूक्लियोसोम फायबर. काय मिळते, न्यूक्लियोसोम फायबर. न्यूक्लियोसोम फायबर म्हणजे हे काय झाले, सगळे बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर काय झाले, कंडेन्स झाले. त्यापासून आपल्याला काय मिळालं, कॉइल झाले. त्यापासून आपल्याला न्यूक्लियोसोम फायबर मिळालं. हे होतं 2 नॅनोमीटरचं न्यूक्लियोसोम फायबर असते, जवळपास 10 नॅनोमीटर. ठीक आहे, न्यूक्लियोसोम फायबर नंतर काय होतो, न्यूक्लियोसोम फायबर परत काय होतो, कॉइल्ड होतो आणि टेलिफोन वायर लाईक काय बनते, एक कॉइलिंग बनते, त्याला आपण म्हणतो सोलेनॉइड फायबर. सोलेनॉइड फायबर. सोलेनॉइड फायबरची साईज असते जवळपास 30 नॅनोमीटर. किती, 30 नॅनोमीटर एवढी काय असते त्याची साईज असते सोलेनॉइड फायबर. म्हणजेच काय झालं, हे बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. त्यानंतर सपोज आपण इथे सांगू की सोलेनॉइड फायबर कशा प्रकारे, इथे सपोज समजून घेऊ, हे एक ऑक्टामर आहे, याच्यावर हा डीएनए गुंडाळलेला, दुसरा ऑक्टामर याच्यावर डीएनए गुंडाळलेला, तिसरा, असे 6 न्यूक्लियोसोम मिळून काय बनतात, न्यूक्लियोसोम फायबर. त्यानंतर न्यूक्लियोसोम फायबर काय होतात, कॉइल्ड होतात, त्याच्यापासून सोलेनॉइड फायबर बनतात 30 नॅनोमीटरचे. आणि त्यानंतर सोलेनॉइड फायबर जे आहे, सोलेनॉइड फायबर किंवा न्यूक्लियोसोम फायबर म्हणा, हे इंटरफेज मध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर जेव्हा सेल डिव्हिजन मध्ये मेटाफेज चालते, तेव्हा मेटाफेजच्या टाइमला हे सोलेनॉइड फायबर कन्वर्ट होतात कशामध्ये, क्रोमोझोम मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतात, क्रोमोझोम मध्ये. आपण पाहिलं होतं न्यूक्लियसची साईज किती होती, 10⁻⁻⁶ मीटर. यालाच आपण नॅनोमीटर मध्ये कशा प्रकारे लिहिलं होतं, 10⁻³ नॅनोमीटर. 10⁻³ नॅनोमीटर म्हणजे काय, 10⁻³ म्हणजे 1000 नॅनोमीटर, बरोबर आहे. आणि हे किती आहे, 30 नॅनोमीटर. आता न्यूक्लियस कितीचा आहे आपला, 1000 नॅनोमीटरचा, आणि सोलेनॉइड फायबर कितीचा आहे, 30 नॅनोमीटरचा. म्हणजे ते त्याच्यामध्ये काय होऊ शकते, फिक्स होऊ शकते. सिंपल आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं काय आहे, पॅकेजिंग ऑफ डीएनए कसं आहे, थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, किचकट आहे. याच्यामध्ये आपल्याला काय लागतात, हिस्टोन लागतात. हिस्टोन काय, प्रोटीन आहेत. ठीक आहे, हिस्टोन हे काय, प्रोटीन आहे. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन आहे. पॉझिटिव्हली चार्ज का आहे, कारण त्याच्यामध्ये काय असतात, बेसिक अमिनो ऍसिड असतात. कोणते, लायसिन आणि आर्जिनिन. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज वाले काय असतात, अमिनो ऍसिड असतात हिस्टोन मध्ये, म्हणून तो कसा बनतो, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन बनतो. त्याचे 8 मॉलिक्यूल, 8 युनिट मिळून काय बनते, एक ऑक्टामर बनतो. H2A चे 2, H2B चे 2, H3 आणि H4 चे 2 मिळून काय बनतो, ऑक्टामर बनतो. या ऑक्टामरवर काय होतो, डीएनए रॅप होतो. कसा, 1 कम्प्लीट टर्म, 1 and 3/4 टर्म ज्याला आपण म्हणू शकतो. एक कम्प्लीट टर्म घेतो आणि एक 3/4 टर्म घेतो. ठीक आहे, प्रत्येक ऑक्टामरवर तशाच प्रकारे डीएनए गुंडाळलेला असतो. आणि ऑक्टामरवर गुंडाळलेल्या डीएनएला आपण कोर डीएनए म्हणतो, ज्याच्यामध्ये किती बेस पेअर असतात, 146 बेस पेअर असतात. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, या स्ट्रक्चरला ऑक्टामरवर डीएनए गुंडाळलेला असेल तर त्याला आपण न्यूक्लियोसोम म्हणतो. ऑक्टामर समजलं ना, हे 8 युनिट असेल, सपोज H2A, H2B, H3 आणि H4 चे, याला आपण ऑक्टामर म्हणलं. पण जेव्हा त्याच्यावर काय होतो, डीएनए गुंडाळतो, त्याला आपण न्यूक्लियोसोम म्हणतो. ठीक आहे, मग आता पुढे सांगितलं की 2 न्यूक्लियोसोम मधला जो डीएनए असतो त्याला लिंकर डीएनए म्हणतात, जो जवळपास 54 बेस पेअर एवढा असतो. ओल्ड बुक मध्ये ते दिलेला आहे. आणि न्यू बुक मध्ये सांगितलेलं आहे की जवळपास 8 ते 114 बेस पेअरचा सुद्धा तो असू शकतो. तर आता पाहतो, म्हटलं एक न्यूक्लियोसोम इथून स्टार्ट झाला, इथे संपला. दुसरा न्यूक्लियोसोम इथून स्टार्ट झाला, इथे संपला. ठीक आहे, तर एक न्यूक्लियोसोम इथून इथपर्यंत जर घेतो म्हटलं आपण,
तर याच्यामध्ये किती जवळपास 200 बेस पेअर असतात. ठीक आहे, कारण 146 आणि 54 किती झाल्या 200 बेस पेअर असतात. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आपल्याला दिसते बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. बीड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर कंडेन्स झाल्याच्या नंतर काय बनतो न्यूक्लियोसोम फायबर, जो किती 10 नॅनोमीटरचा आहे. किती 2 नॅनोमीटर साईज होती याची, हे झालं 10 नॅनोमीटर. कंडेन्स झाल्यामुळे कंडेन्स झाल्याच्या नंतर आणखी हे काय झाले न्यूक्लियोसोम फायबर काय झाले कॉइल झाले. त्यानंतर काय बनलं सोलेनॉइड फायबर बनला, जो टेलिफोन वायर सारखा असतो अशा प्रकारचा. ठीक आहे, हेच असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट. ठीक आहे, अशा प्रकारचे दाखवता येत नाही, ते 3D मध्ये पाहावं लागते. ठीक आहे, सोलेनॉइड फायबर बनला 30 नॅनोमीटरचा. सोलेनॉइड फायबर इंटरफेज मध्ये प्रेझेंट असतो, पण जेव्हा सेल डिवाइड होणं चालू होते, मेटाफेज येते, तेव्हा तो सोलेनॉइड फायबर कशामध्ये होतो कन्वर्ट होतो क्रोमोझोम मध्ये. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर काय होते तिथे पाहायला मिळते. आणखी जास्त कंडेन्सेशन तिथे काय होते आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे काय झाला 30 नॅनोमीटरचा काय झाला एक डीएनए झाला, थ्रेड बनला. तो काय होऊ शकतो 10⁻⁻6 मीटर साईजच्या न्यूक्लियस मध्ये काय होऊ शकतो फिक्स होऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे झालं आपलं पॅकेजिंग ऑफ डीएनए इन युकॅरियोट. त्यानंतर याच्यामध्ये एक पॉइंट दिलेला आहे हेटेरोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे काय आणि युक्रोमॅटिन म्हणजे काय ते पाहू. ठीक आहे, हेटेरोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन. ठीक आहे, हेटेरोक्रोमॅटिन काय इट इज द रिजन ऑफ इट इज द रिजन ऑफ क्रोमोझोम. इट इज रिजन ऑफ क्रोमोझोम which remain condensed during interphase or early prophase. ठीक आहे, हेटेरोक्रोमॅटिन म्हणजेच काय डीएनएच ते काय आहे एक रिजन आहे ज्याला आपण हेटेरोक्रोमॅटिन रिजन म्हणतो. का कारण की काय होते ते इंटरफेस आणि प्रोफेसच्या टाइमला तो काय असतो कंडेन्स असतो, गोळा झालेला असतो. तो म्हणजे अनकंडेन्स फॉर्म मध्ये गेलेला नसतो, तो एकाच ठिकाणी गोळा झालेला असतो. ठीक आहे, त्याला हेटेरोक्रोमॅटिन म्हणतो. इट इज ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह, म्हणजे हा प्रोटीन सिंथेसिस मध्ये काम करत नाही. इट इज स्टे स्ट्रॉंगली, therefore it look dark. याला खूप घट्ट असा रंग लागतो स्टेन केलं तर, आणि त्यामुळे काय दिसते आपल्याला एक डार्क कलर मध्ये दिसते. ठीक आहे, आणि इट इज अबाउट 2 to 3 टाइम मोर दॅन युक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन पेक्षा 2 ते 3 पटीने काय असतो जास्त असतो. ठीक आहे, 2-3 पटीने काय असतो जास्त असतो. काय हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे काय क्रोमोझोमचा भाग आहे जो कंडेन्स फॉर्म मध्ये असतो, गोळा झालेला असतो इंटरफेज मध्ये किंवा अर्ली प्रोफेज मध्ये सुद्धा. ठीक आहे, तो ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह आहे, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मध्ये तो भाग घेत नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय सांगितलं, त्याला जर आपण कलर दिला तर त्याला डार्क रंग मिळतो. ठीक आहे, इट स्टेन स्ट्रॉंगली therefore it look like a dark dot. ठीक आहे, त्यानंतर हे कसं असते जवळपास 2 ते 3 पटीने कसा असतो जास्त असतो कोणापेक्षा युक्रोमॅटिन पेक्षा. मग युक्रोमॅटिन काय यू मीन्स काय ट्रू आणि क्रोमॅटिन म्हणजे काय क्रोमोझोम किंवा डीएनए. हा काय खरा डीएनए आहे जो प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय करतो भाग घेतो. ठीक आहे, इट इज रिजन ऑफ क्रोमोझोम, इट इज ऑल्सो रिजन ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे, हा सुद्धा काय क्रोमोझोमचाच एक रिजन आहे. इट स्टेन लाईट, ज्याला एकदम फिक्या कलरनं काय होतो रंग प्राप्त होतो. त्यानंतर इट इज ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह,
म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मध्ये हा भाग घेतो. ठीक आहे, अशा प्रकारचा काय हा युक्रोमॅटिन आहे. ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह असतो, लाईट स्टेन मिळते त्याला, क्रोमोझोमचा एक रिजन आहे आणि प्रोटीन सिंथेसिस मध्ये भाग घेतो आणि याच्यापेक्षा काय असतो कमी प्रमाणात असतो, त्याला आपण काय म्हणतो युक्रोमॅटिन म्हणतो. जर हायर लेवलवर प्रोटीनचं जर डीएनएचं जर पॅकेजिंग करायचं असेल तर तिथे आपल्याला लागतात नॉन हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे, नॉन हिस्टोन प्रोटीन म्हणजे काय आहे, हे एक सेट आहे प्रोटीनचा जो हायर लेवल मध्ये पॅकेजिंग साठी आपल्याला काय लागतो, नॉन हिस्टोन प्रोटीन लागतात. ठीक आहे,